नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला अजून एक मोठा झटका बसलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण देता येणार नाही असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेत। राज्य सरकारचा अध्यादेश गृहीत धरता येणार नाही असं सांगत महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। ज्यांचं आरक्षण विरोधी धोरण राहिलं आहे तेच या देशात आता नवीन वाद निर्माण करतायत। मात्र कुठलंही आरक्षण मग ते एसटी असो वा ओबीसी या आरक्षणाला बाधा येणार नाही ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलंय। तर ओबीसी आरक्षणाशिवाय कुठलीही निवडणूक नको ही भूमिका पक्षाची असल्याचं त्यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टाने डेटा अभावी ओबीसी राजकीय आरक्षणास स्थगिती देताच ओबीसी घटकांमधून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय। स्वतःला ओबीसींचे नेते म्हणून मिरवणाऱ्यांनीच राजकीय आरक्षणाचं वाटोळं केलं असून आता तरी सरकारने वेळेत डेटा द्यावा आणि ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवावं अशी मागणी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर घणाघाती आरोप केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण देता येणार नाही असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेत। त्यावरून पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला। भाजपनं ओबीसी आरक्षण संपवलं असा आरोप पटोलेंनी केलाय। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात अध्यादेशाला स्थगिती दिली असली तरीही भंडारा जिल्ह्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता। आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार होता। आता सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्याने या निवडणुकीचे काय होईल असा प्रश्न उमेदवारांना पडलाय। आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या संसद भवन कार्यालयात विनायक राऊत यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी भविष्यात कोकण रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध करत कोकण रेल्वेचे खासगीकरण न करण्याची विनंती केली। बातमी आहे सांगलीतून। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या आहेत। तर शिराळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार मानसिंगराव नाईक यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेची नुकतीच निवडणूक पार पडली होती। भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती आणि ज्यामध्ये महाविकास आघाडीने 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवलाय तर भाजपाला केवळ 4 जागा मिळाल्या होत्या। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। सांगली जिल्ह्यात अवकाळी नुकसान झालेल्या शेतीच्या आणि द्राक्ष बागांची मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। आघाडी सरकारच मोठा व्हायरस असं वक्तव्य भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। अधिवेशन होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागेल। मी पोकळ आश्वासनं देण्यासाठी आलेलो नाही, तन मन आणि धनाने मी संपकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही विखे पाटलांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिली आहे। संगमनेर या ठिकाणी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। सरकारमधील मंत्र्यांची उदासीनता एसटीचा संपाला लांबण्याला आणि संप मिटवण्याला कारणीभूत असल्याचं माजी मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। महाजन यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी या ठिकाणी भेट घेतली आहे। नुकतीच पुण्यातील खासगी रुग्णालयात अण्णा हजारे यांच्यावर एंजिओग्राफी शस्त्रक्रिया झाली आहे। या पार्श्वभूमीवर आपण अण्णांची भेट घेतल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। कॅबिनेटच्या आगामी बैठकीत मेस्माचा निर्णय होणार आहे। मेस्मा संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याची शक्यता वर्तवली जाते। संपकऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। मेस्मा लावण्यास काय परिणाम होऊ शकतात यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे आणि मेस्मा लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मंत्र्यांचाही सल्ला घेणार आहेत।
परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याबाबत केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागलाय। मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी राज्यभरातील विविध आगारात सुमारे 19,000 कर्मचारी कर्तव्यावर रुजू झालेत। सोमवारी 250 आगारांपैकी 105 आगारातून वाहतूक सुरू झाली। दरम्यान रविवारी 734 बसेसद्वारे 1,04,800 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली। या वाहतुकीतून महामंडळाच्या तिजोरीत 76,30,000 रुपयांची भर पडली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी भागातून बाहेर पडलेल्या पहिल्या एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। कळमनुरी ते परभणी जाणाऱ्या या बसवर हिंगोली नजीक दरम्यान डिग्रज कर्हाळे फाटा या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली। या घटनेत सुदैवाने चालक किंवा वाहकाला कुठलीही इजा झालेली नाही, मात्र बसच्या काचा फुटून नुकसान झालंय। सध्या ही बस हिंगोली आगारात उभी करण्यात आली असून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। एसटी महामंडळातील कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे। राज्य सरकारकडून केल्या गेलेल्या आवाहनानंतर भिवंडी बस आगारातील एक चालक आणि 2 वाहक कामगार कामावर हजर झाले। व्यवस्थापक पीडी साळुंखे यांच्या आदेशाप्रमाणे सोमवारी भिवंडी बस आगारातून कल्याणच्या दिशेने 29 दिवसानंतर पहिली बस प्रवाशांना घेऊन रवाना झाली। ही बस सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय। मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपामध्ये आज अखेर परभणीमध्ये फूट पडली असून संपामधून काही कर्मचाऱ्यांनी आज माघार घेत कर्तव्यावर हजेरी लावली आहे। तर परभणी बस स्थानकामधून आज सकाळपासून 7 एसटी बसेस बाहेर पडले असून प्रवाशांनी काही प्रमाणात का होईना सुटकेचा निश्वास सोडलाय। एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत। सांगलीत अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे। आज सांगली बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी रक्तदान करत गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करत शासनाला एसटीचं तातडीने विलीनीकरण करावं अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे। राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना आज पुन्हा एक एसटी बस मलकापूर येथून बुलडाण्यासाठी सोडण्यात आली। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप मागे होतो का हा प्रश्न निर्माण झालाय। बुलडाणा जिल्ह्यात कर्मचाऱ्यांचा संप हा एकजुटीने सुरू असताना अगोदर बुलडाणा येथून तर आज मलकापूर येथून एक बस सुटली आहे। प्रवाशांना घेऊन ही बस बुलडाण्यासाठी रवाना झाली असून आज महिन्यानंतर एसटी बस सुटल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नांदेडच्या भोकरमधील जंगलात 3 जणांचे मृतदेह आढळलेत। एका पित्याने आपल्या मुलाचा आणि पत्नीचा खून करून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। दरम्यान या कुटुंबातील एक मुलगा गायब आहे। कोरोनाच्या आधी हे कुटुंब मुंबईत जाऊन उपजीविका भागवत होतं, मात्र लॉकडाऊन नंतर ते गावी आलं होतं। 27 नोव्हेंबर पासून हे कुटुंब गावातून निघून बेपत्ता झालं होतं। घटनेमागे नेमके काय कारण आहे याचा तपास पोलीस करतायत। ठाणे शहरातील मुंब्रा या भागात पाण्याच्या कामासाठी आयुक्तांनी आदेश करूनही अधिकारी काम करत नसल्याचा आरोप मर्जिया पठाण यांनी केला। त्यामुळे त्यांनी आयुक्त दालनाबाहेर आंदोलन केलं। मुंब्रा विभागात अंतर्गत पाण्याचे कनेक्शन तुटल्याने अनेक वर्षे काम न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होतं। पाण्याची समस्या दूर झाली नाही तर संपूर्ण मुंब्रा येथील रहिवाशांना महिलांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी मर्जिया पठाण यांनी दिलाय। तर पाणी खात्याचे उपायुक्त अर्जुन अहिरे यांनी 2 दिवसात काम सुरू करून पाण्याची समस्या सोडवली जाण्याचे आश्वासन दिले। स्पीड ब्रेकरवरून बेदरकारपणे बस चालवणं एका चालकाला चांगलंच महागात पडलंय। तर पीएमपी बस जोरात आदळल्यानं राजू चिंचवडकर या प्रवाशाच्या मणक्यात गॅप पडला। स्पीड ब्रेकरवरही चालक असलम कादर शेख यांनी ब्रेक लावला नाही। परिणामी बस जोरात आदळून राजू चिंचवडकर यांच्या मणक्यात गॅप पडला। या घटनेला चालकच जबाबदार असल्याची तक्रार फिर्यादी यांनी पोलिसात दिली होती। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मुंबईतील जोगेश्वरी पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाण्याचा टँकर आणि कारची धडक झाली। सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही धडक झालेली आहे आणि या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा।
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल राजस्थानच्या सवाई माधोपूरकडे रवाना झालेत। दोघेही मुंबईहून रवाना झालेत। सवाई माधोपूरमध्ये दोघेही विवाहबद्ध होणार आहेत। मंगळवारपासून सवाई माधोपूरमध्ये 3 दिवस विवाह सोहळा सुरू राहणार आहे। या विवाहाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत। कतरिना आणि विकी यांच्या प्रेमाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। त्यातच मागील काही दिवसांपासून हे दोघे विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा रंगली होती। अखेर दोघांनी त्यांची प्रेमाची कबुली दिली। आता दोघेही वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्यासाठी माधोपूरला रवाना झाले। तर इकडे अभिनेत्री अंकिता लोखंडेने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे। अंकिता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे। त्यामुळे लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी अंकिता होणाऱ्या पतीसोबत राजभवनावर पोहोचली। कोश्यारी यांना लग्नपत्रिका देतानाचे काही फोटोज अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले। मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही आपलं नाव गाजवणारी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते। नुकतंच प्रियाने सोशल मीडियावर काही नव्या फोटोशूटचे काही खास फोटो शेअर केलेत। यात प्रियानं गुलाबी रंगाचा लॉंग गाऊन घातलाय। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।